खडकी बायपासवर नॅशनल हायवेच्या जागेवर 1.5 फुट्याची अवैध वसुली, प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष. परमिट रूममध्ये टँगोची विक्री, अनवस्थित क्लबचा धुमाकूळ. शहर पोलीस नेमके कोणासाठी काम करताहेत? चाळीसगाव प्रतिनिधी. चाळीसगाव शहरातील खडकी बायपास परिसर सध्या गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांचे नंदनवन बनले आहे की काय, असा प्रश्न पडू लागला आहे. या परिसरात नॅशनल हायवेच्या मालकीच्या जागेवर एका 1.5 फुट्या नावाच्या इस्माने चक्क स्वतःची समांतर सत्ता प्रस्थापित केली असून तो तेथील अवैध टपऱ्यांकडून जबरदस्तीने भाडेवसुली करत आहे. विशेष म्हणजे हे सर्व प्रकार शहर पोलीस स्टेशनच्या नाकाखाली घडत असूनही पोलीस प्रशासन सुस्त असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. परमिट रूममध्ये टँगोचा सुळसुळाट, पोलिसांचा वचक संपला? शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या शहर पोलिसांना बायपासवरील परमिट रूममध्ये चालणारी अवैध विक्री दिसत नाही का, असा सवाल आता उपस्थित होत आहे. अधिकृत परवाना असलेल्या परमिट रूममध्ये चक्क प्रतिबंधित टँगो आणि कॉटरीची विक्री सर्रास सुरू आहे. काही हॉटेल व्यावसायिक स्वतः प्रशासनाला पत्र देऊन आम्ही अवैध धंद्यांच्या विरोधात आहोत असे भासवतात, मात्र प्रत्यक्षात त्यांच्याच परमिट रूममध्ये हा काळा बाजार जोरात सुरू आहे. या बेकायदेशीर कृत्यांकडे शहर पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. अवैध टपऱ्या आणि वसुलीचे रॅकेट. महामार्गाच्या कडेला असलेल्या मोकळ्या जागेवर नियम धाब्यावर बसवून अनेक अवैध टपऱ्या थाटल्या गेल्या आहेत. या टपरीचालकांकडून 1.5 फुट्या नावाचा व्यक्ती राजरोसपणे भाडे वसूल करत आहे. सरकारी जागेवर खासगी व्यक्ती वसुली कशी काय करू शकते, असा साधा प्रश्नही शहर पोलिसांना पडू नये. यामागे नेमके काय अर्थकारण दडले आहे, याची आता चर्चा रंगली आहे. तसेच बायपासला लागून असलेल्या निवासी वस्तीत अवैध क्लब, जुगार जोरात सुरू असल्याने सामान्य जनता त्रस्त आहे. एसपींच्या आदेशाला शहर पोलिसांची केराची टोपली. जिल्हा पोलीस अधीक्षक एसपी साहेबांनी संपूर्ण जिल्ह्यात अवैध धंदे मुळासकट उपटून टाकण्याचे आदेश दिलेले आहेत. मात्र चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत बायपासवर हे आदेश धाब्यावर बसवले जात असल्याचे चित्र आहे. वस्तीतील क्लब, परमिट रूममधील टँगोची विक्री आणि महामार्गावरील अवैध वसुली या सर्व प्रकारांनी शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. पोलिसांच्या या अर्थपूर्ण शांततेमुळे अवैध धंदेवाल्यांचे मनोबल वाढले आहे. वरिष्ठ अधिकारी दखल घेणार का? खडकी बायपासवरील या अवैध साम्राज्याला चाप लावण्यासाठी आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे. केवळ कागदावर कारवाई न दाखवता प्रत्यक्ष मैदानात उतरून हे रॅकेट उद्ध्वस्त करावे आणि गोरगरीब जनतेची होणारी पिळवणूक थांबवावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. संपादक किसनराव जोरवेकर, ग्रामस्थ लाईव्ह. बातमीसाठी संपर्क बबलू अहिरे, चाळीसगाव.